नाही नक्कीच. पण मला असं वाटतं की वर्लीकर हा आता सुखावलाय हे देखील आपल्याला नमूद करावं लागेल. वर्लीकर हा दुखावलेला होता भाऊ. मी जरा स्पष्टच बोलते. कारण ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतलात की तुम्ही लढणार नाहीत त्यावेळी त्याला असं वाटत होतं की आपला हक्काचा माणूस हा आता आपण कुठल्या नाही, अनेक लोक बिचारे हक्काने तर त्याच्याकडे रडले पण जायचं. होते. असं नाही का नाही की आमचा भाऊ गेला, हा हे चुकीचा निर्णय गेला. होता भाऊ. बघा काय झालंय, त्यावेळी जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की माझ्यासमोर 2014ला मी तुम्हाला अजून स्पष्ट सांगायला हरकत नाही, मी एक AC नेल्सनचा एक सर्व्हे करण्याचं काम केलं. मला आठवतं की एक दिवस उद्धवजी महानगरपालिकेच्या एका कार्यक्रम वरळी नाक्याला आले होते. त्यावेळी त्यांनी मी मंत्री होतो आणि मी देखील विचार केला कार्यक्रमात जायचं की नाही. मी म्हणलं जायला पाहिजे, कारण हा महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये मला उद्धवजी बोलले की सचिन सारखा कार्यकर्ता आपल्या पक्षात पाहिजे. तो नाही, सचिन घ्या शिवधनुष्य. तर म्हणलं साहेब धन्यवाद, असं मी आहे तिकडे चुकी आहे. त्यानंतर मी सर्वे केलं. मोदीजींची जी लाट होती लोकसभेमध्ये, ती लाट एवढी मोठी होती की त्याचा प्रभाव विधानसभेमध्ये पण होता. आणि ज्यावेळी मी सर्वे केलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये 3ऱ्या नंबरवरती दाखवत होती. हे माझी नाही, अनेक सर्व सर्व आमदारांच्या बाबतीत. माझ्या विधानसभेमध्ये पण तो होता. मग मी परत सर्वे केलं की मग मी एवढं काम केलेलं आहे, मी एवढं मंत्री आलोय, का नाही होत? मग का मी कुठे कमी पडलो? मग नावानी सर्वे केल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला 58% रेटिंग होतं. बर. आणि त्यावेळी जे आमदार आले ते त्यांना 32 काहीतरी होतं. आणि जे BJPचे उमेदवार होते ते 18 काहीतरी असतील, जेवढे काय असेल ते. सांगण्याचा हेतू असा आहे की व्यक्ती म्हणून रेटिंग चांगलं होतं, पण ज्या पक्षातून मी लढत होतो बरोबर. त्याच्याबद्दलची एक मोठी नाराजगी होती. पण मी पाठी गेलो नाही. मी पूर्ण कॅम्पेनिंग चेंज करून आपला भाऊ, वरळीचा भाऊ, सचिन भाऊ, असं ते भाऊ असं करून घेऊन केलं आणि दुर्दैवाने माझा पराभव झाला. 2014च्या नंतर मी त्याच दिवशी कामाला लागलो आणि परत लढाईत मैदानात उतरण्याचं काम केलं. जोपर्यंत आदित्यजींसारख्यांचा प्रस्ताव माझ्यासमोर आला नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की एक गॅप पडल्यानंतर परत दुसरी गॅप पडल्यानंतर जर हे झालं असता तर कदाचित वरळीकरांच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातल्या जे तमाम जनतेसाठी मी आज इकडे बसलो पण नसतो. कारण शेवटी आता पॉलिटिक्स इज ऑल्सो बिकमिंग पॉलिटिक्स, म्हणजे पॉलिटिक्स इज ऑल्सो सर्व्हायव्हल. बरोबर आहे. तुम्ही नीतिमत्ताची चर्चा करता, निष्ठेची चर्चा करता, या सर्व गोष्टी आहे, पण ती केव्हा होईल? जेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह कराल तर. आणि मी म्हटल्याप्रमाणे की माझ्या मागे काय राजकीय बोले नाहीये मी, आणि माझी जी शक्ती आणि ताकद जी आहे त्यांच्यासाठी जर झटून मी त्यांना न्याय देऊ शकलो नाही तर मग काय होणार आहेत? मी इतिहास जमा झालो तर तेही इतिहास जमा होणार आहेत, तेही असंघटित राहणार आहेत. त्यांना कोणी संघटित आणि त्यांच्याबद्दल कोणी दुसरा बोलायला तयार नाही, म्हणून ते आज माझ्याकडे अपेक्षा आहेत. म्हणून मला तो निर्णय त्यावेळी घ्यावा लागला. पण आता असं म्हणता येईल का की राईट पर्सन ॲट द राईट लोकेशन? आता लोकेशन गुगलचं लोकेशन आहे का दुसरं Right लोकेशन आहे, party. पण हे होईल. Right पण एक party. गोष्ट नाही, पण एक गोष्ट मला नक्की सांगावं लागेल की एकनाथ शिंदे म्हणजे जो काम करण्याची जी क्षमता आणि ताकद जी मी बघतोय, आता श्रीकांत शिंदे पण मी बघतोय का त्यांना मी पहिलाही फॉलो करत होतो, तर जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांबरोबर ते इंटरॅक्ट करत आहेत. फक्त मेळावे आणि भाषण करून होत नाहीये, ते त्यांची समस्या समजून घेत आहेत. कठीण आहे, इझी नाहीये. म्हणजे माझा तर मी काय सल्ला देऊ शकत नाही पक्षाचा, पण मी आता ज्या पक्षात आलोय ते पक्ष वाढला तरच आम्ही सर्वजण वाढणार आहोत. ह्याच्यात आम्हाला बघावं लागेल की ह्याच्यामध्ये कार्यकर्ते येणाऱ्याचा ओघ आहे, ते सत्तेसाठी येणारे किती आहेत आणि प्रामाणिक काम करून काम करणारे आणि जिद्दीने काम करणारे किती आहे, ह्याचा मोजमाप आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्या मोजमापाच्या वरतीच संघटना अजून बळकट, मुंबई असेल, पुणे असेल, अनेक ग्रामीण भागामध्ये जिकडे जिकडे आम्ही कमी पडत असलो तिकडे वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असा तो कुठला ट्रिगर पॉइंट होता की ज्यावेळी शिंदेचं तुमच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की आता इट्स अ राईट टाइम नाही, की कसं तुम्ही आहे या बघा, इकडे? फीलर्स तो अगोदर होते, पण कधी ते माझ्याशी डायरेक्ट कधी संभाषण नव्हतं. आम्ही तर हाऊसमध्ये एकमेकांशी बोलायचो, भांडायचो, ते मला उत्तर द्यायचे कधी नाही. सलोख्याचे संबंध नेहमी राहिले, कारण मी मंत्री असताना शिंदे साहेब आमदार होते. बरोबर. ठाण्याचे क्लस्टर किंवा बाकीच्या बाबतीत पण ते माझ्याकडे यायचे. बरोबर. त्यावेळी मी कधी असं हा विरोधी पक्षाचा आमदार आहे ह्यांना कधी ऐकायचं असं कधी नाही. आदरणीय देवेंद्रजी मी मंत्री असताना पण देखील अनेक काही प्रश्न आम्ही एकमेकांशी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं होते. परवाच्या दिवशी त्या दोघांनी माझा कौतुक केलं, आभार मानला आणि राज्याचे मुख्यमंत्री एक पाऊल पुढे जाऊन सांगितलं की कार्यक्षम मंत्री म्हणून आणि सकारात्मक काम करणारा मंत्री म्हणून बघायचे. आणि अनेक वेळा माझी एक सवय असायची की मला माहित आहे की हे सभागृहामध्ये आता गाजवणार आहे, तर मी त्यांना अगोदरच बोलून घ्यायचो, काय बाबा तुमचा नेमकं प्रश्न काय, कसं आपण मार्ग काढू शकतो, तर सकारात्मक चर्चा करून पण आम्ही निर्णय द्यायचो.
तर सांगण्याचं हेतू असं की त्यांच्यामध्ये जिद्द दिसते, काम करण्याची जिद्द, आणि ते 24/7 अवेलेबल होण्याचं काम करतात. बघा आजही त्यांची प्रकृती ठीक नाहीये. खरं. हे कशामुळे नाहीये की ते काम करणार. तर काम करणाऱ्या एक व्यक्तीबरोबर आम्ही काम करणारी जी लोक आहेत, मला असं वाटते त्यांचा साथ आम्हाला मिळाली तर नक्कीच मोठ्या प्रमाणावरती अजून जोराने काम करण्याची जिद्द मिळते. आणि ते एक ट्रिगर पॉईंट राहिला. मी म्हटल्याप्रमाणे गिरणी कामगारांचा, बेस्टचा, संपाचा, ह्या ज्या काही पॉझिटिव्ह निर्णय आमच्या समोर आले त्यावेळी तो आकर्षित होण्याचं काम केलं. कारण मी विरोधी पक्षाचा आमदार होतो, का त्यांनी करण्याची भूमिका घेतली असेल. तर या सर्व गोष्टी पाहता या 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 भूमिकेवरती मी आलो.